सर्व शहादा शहरातील नागरिक व तसेच या मीडियाच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की मधल्या काळात नगरपालिका शहाद्याच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ठिकाणावर रोड लगत काही कचरा टाकलेला होता ठेकेदाराने आणि त्या संबंधित बातम्या प्रसारित होत होत्या। त्या संबंधाने मी सांगू इच्छितो, नगरपालिका शहाद्याने खूप जुन्या काळातील विषय जो पेंडिंग होता की घनकचरा साईडला कंपाऊंड नव्हतं, ते आम्ही कंपाऊंड पूर्ण केलेलं आहे। तसेच शासनाच्या निर्देशाप्रमाणे आम्ही SBM-2 मधनं या घनकचरा साईटवरील विविध प्रक्रिया केंद्र होते, त्याच्यात सायंटिफिक लँडफिल असेल, घनकचरा प्रक्रिया केंद्र असेल आणि इतर यांत्रिक मशिनरी बसण्याचं असेल, हे काम हे सध्या चालू आहे। करिता तिथं जागा कमी पडत असल्यामुळे घनकचऱ्याचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर इकडून तिकडे होत आहे आणि त्यामुळे काही वेळा कचरा टाकण्यासाठी ठेकेदारास जागा बंद झाल्यामुळे कचरा टाकता येत नाहीये आणि ही समस्या तात्पुरती असणार आहे। तरीही अशी समस्या उद्भवू नये म्हणून आम्ही घनकचरा ठेकेदाराला नोटीस बजावलेली आहे आणि काही करून रस्त्याच्या लगत कचरा न टाकण्याची सक्त सूचना दिलेल्या आहेत। या संबंधी आणखी सांगू इच्छितो की नगरपालिकेने जुन्या काळाचं बायमायनिंग केलेलं आहे आणि त्याचं खतही बनलेलं आहे आणि त्या घनकचरा साईटवर मोठ्या प्रमाणात खत हा स्टोर आहे आणि त्या खताला विक्री सध्या आचारसंहिता असल्यामुळे करता येत नाही। जशी आपली आचारसंहिता समाप्त होईल आपण ते खत नागरिकांना विकण्यासाठी जाहिरात करणार आहोत आणि ते खत विक्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात जागा खाली होणार आहे आणि आपले प्रक्रिया केंद्र एकदाचं झालं तर पूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे, त्याच्यामुळे खत बनणार आहे आणि कमी जागेत मोठ्या प्रमाणात आपण खत बनवू शकणार आहेत आणि त्यामुळे ती समस्या कायमची समाप्त होणार आहे। करिता सध्या काही प्रमाणात ही समस्या रस्त्यालगत कचरा टाकण्याची आहे, त्यावरही आम्ही उपाय शोधत आहे। धन्यवाद।